आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय घडामोडी। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही, शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। आपत्ती व्यवस्थापन समितीत कुठलाही बदल नाही, आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना वगळण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आपत्ती व्यवस्थापनात अजित पवारांना जास्त ज्ञान असेल, आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांना स्थान दिल्यानं संजय राऊतांचा टोला। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, मात्र एकनाथ शिंदेंना स्थान नाही। आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंना स्थान नाही, त्यावरून विरोधकांचा शिंदेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सध्या आपत्ती ओढवली आहे, सुषमा अंधारेंची खोचक टीका। तर कुणाच्याही हातून चांगलं काम हो, त्याला आमचा पाठिंबा असेल, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आपत्ती व्यवस्थापनात फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, मात्र एकनाथ शिंदेंना स्थान न दिल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील। नाशिकमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा, मुंडेंना मानणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचंही पंकजा मुंडेंचं मत। पंकजा मुंडेंनी पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर पंकजा मुंडे पक्षाबाबत विचार करत असतील तर हरकत नाही, मात्र त्यांनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। आष्टीकडे मला जास्त लक्ष द्यावं लागेल, आष्टीमध्ये मला सारखं यावं लागेल। सुरेश धस यांनी परळीतील अवैध धंद्यांवरून राळ उठवल्यानंतर पंकजा मुंडेंचा धस यांना टोला। पंकजा मुंडेंनी मागच्या निवडणुकीत आष्टीवर खूप प्रेम केलंय, आताही त्यांनी शेट्टी आणि घड्याळवाल्यांवर लक्ष द्यावं, भाजप कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला मी पुरेसा। सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर।